सरकारी कागदपत्रांवरील QR कोडमुळे फसवणुकीला आळा बसणार आहे. मुंबईतील पाणीपुरवठा 26 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही. अमेरिकेने आता H1B आणि H4 व्हिसा अर्जदारांसाठी हा निर्णय घेतलाय. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाने कडक आदेश दिलेत. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधार पदावरून हटवलं. दृश्यम 3चा मुहूर्त ठरलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 23 डिसेंबर, वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्य सरकारची. पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रशासन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने एक नवीन उपक्रम सुरू केलाय. आता विविध सरकारी कागदपत्रांवर QR कोड आणि युनिक ID प्रदान केले जातील. ही सुविधा नागरिकांना आणि सरकारी कार्यालयांना वेळेवर आणि अचूक कागदपत्र पडताळणी करण्यास मदत करेल. सुशासन सप्ताह मोहिमेचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने विकसित केलेली ही कागदपत्र पडताळणी सुविधा एक सुरक्षित आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. ही प्रणाली सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युजर ID आणि पासवर्ड वापरून सुरक्षित लॉग इन प्रदान करते. याद्वारे संबंधित अधिकारी जारी करायच्या कागदपत्रांना एका अद्वितीय ID आणि QR कोडशी जोडतात. हा अद्वितीय ID आणि QR कोड दस्तऐवजाची ओळख आणि सत्यता सुनिश्चित करेल. नागरिक आणि इतर सरकारी कार्यालये कागदपत्रावर उपलब्ध असलेला QR कोड स्कॅन करून किंवा पोर्टलवर युनिक ID टाकून संबंधित कागदपत्राची त्वरित पडताळणी करू शकतील. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईची. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचा एक भाग मार्ग बदलण्यात आलाय. 2400 मिलीमीटर व्यासाची ही पाईपलाईन मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाची मानली जाते. BMC प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे काम 22 डिसेंबर रोजी पहाटे 1 ते 26 डिसेंबरपर्यंत दररोज केले जाईल. या काळात काही भागात पाणी पुरवठा प्रभावित होईल. दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे आणि पद्धतशीरपणे पूर्ण व्हावे यासाठी ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या पाईपलाईन कामाचा परिणाम BMCच्या दक्षिण विभागातील काही भागांवर होईल. विशेषतः भांडूप आणि विक्रोळी भागात पाण्याचा दाब कमी असेल. पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकातही तात्पुरते बदल केले जातील. या काळात रहिवाशांना पाणी टंचाई जाणवू शकते. BMCने जाहीर केलेल्या माहितीनुसार भांडूप पश्चिमेकडील क्वारी रोड, टेंभीपाडा, कोकणनगर, समर्थनगर, भट्टीपाडा, उत्कर्षनगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्तीनगर, वाघोबावाडी आणि इतर आसपासच्या भागात पाणी पुरवठा प्रभावित होऊ शकतो. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पेन्शन योजनेची. पेन्शन योजनेत योगदान न देणाऱ्या किंवा चुकीच्या पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठी EPFOने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. EPFOने म्हटलं आहे की अशा काही घटना आढळल्या आहेत जिथे नियोक्त्यांनी पेन्शनसाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी EPS निधी जमा केला आहे. योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी EPS योगदान देण्यात अयशस्वी झालेत. अशा त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दाव्यांची प्रक्रिया करण्यात अडचणी येत आहेत. या बाबींसाठी एकसमान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी EPFOने सूट मिळालेल्या आणि सूट नसलेल्या दोन्ही संस्थांसाठी सुधारणा नियम जारी केलेत. पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी EPS निधी जमा करण्यात आला असेल तर EPFOने सांगितले की चुकीच्या पद्धतीने जमा केलेल्या पेन्शन रकमेची पुनर्गणना केली जाईल. EPFOने घोषित केलेला व्याजदर देखील जोडला जाईल. सवलत नसलेल्या संस्थांच्या बाबतीत संपूर्ण रक्कम पेन्शन खात्यातून PF खात्यात हस्तांतरित केली जाईल. पेन्शन सेवा कर्मचाऱ्याच्या रेकॉर्डमधून हटवली जाईल. सूट मिळालेल्या संस्थांच्या बाबतीत EPFO चुकीच्या पद्धतीने जमा केलेली रक्कम व्याजासह PF ट्रस्ट खाते क्रमांक 10 मध्ये हस्तांतरित करेल. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्याच्या खात्यातून चुकीची पेन्शन सेवा काढून टाकली जाईल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे व्हिसा अर्जदारांसाठीची. अमेरिकन दूतावासाने H1B आणि H4 व्हिसा अर्जदारांसाठी जागतिक अलर्ट जारी केलाय. दूतावासाच्या म्हणण्यानुसार
15 डिसेंबर पासून परराष्ट्र विभागाने व्हिसा तपासणीचा भाग म्हणून ऑनलाईन उपस्थिती पुनरावलोकनांची व्याप्ती वाढवली आहे. ही पुनरावलोकन आता सर्व राष्ट्रीयत्वाच्या H1B आणि H4 अर्जदारांना लागू होईल. जगभरात केली जाईल. दूतावासाने स्पष्ट केलं की ही प्रक्रिया H1B व्हिसा कार्यक्रमाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अमेरिकन कंपन्या पात्र आणि कायदेशीर तात्पुरत्या परदेशी कामगारांना कामावर ठेवू शकतील याची खात्री करण्यासाठी आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबईतील वायू प्रदूषणाची. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने BMC आयुक्त भूषण गगराणी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवांना सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश दिलेत. वायू प्रदूषणावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयाने अधिकाऱ्यांना समन्स बजावले. खंडपीठाने म्हटले की आम्ही BMC आयुक्त आणि MPCB सचिवांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देतो. त्यांनी प्रथम हजर राहावे. मुंबईतील बिघडत्या हवेच्या गुणवत्तेबाबत उच्च न्यायालयात स्व मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. IPL 2026 ची तयारी जोरात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स कॅम्पमध्ये एक मोठा बदल होतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कर्णधार पदावरून काढून टाकलंय. मागील हंगामात IPL 2025 मध्ये अक्षर संघाचा कर्णधार होता, परंतु आता तो केवळ खेळाडू म्हणून संघाचा भाग राहील. अनुभवी विकेटकीपर फलंदाज KL राहुल हा नवीन कर्णधार होण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे. राहुल आधीच संघात एक वरिष्ठ खेळाडू म्हणून काम करतो. पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये कर्णधार पदाचा अनुभव आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दृश्यम 3 चित्रपटाच्या तारखेची. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेला दृश्यम पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आलाय. दरवर्षी 2 ऑक्टोबरला समाज माध्यमावर गाजणारे विजय साळगावकरचे मीम्स आणि डायलॉग्स आता फक्त आठवणीपुरते राहणार नाहीत, कारण निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की दृश्यम 3 आता थेट 2 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ही तारीख मुद्दाम निवडण्यात आल्याचं स्पष्ट होतंय. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या चित्रपटाचं चित्रीकरण जोरात सुरू असून अनेक शहरांमध्ये महत्त्वाचे सीन चित्रित केले जात आहेत. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर म्हणून परततोय, तर तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर यांच्यासह अनेक कलाकार झळकणार आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.